हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो तुमचं महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, आजचं लेक्चर आपलं फार इम्पॉर्टंट असणार आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बाळांनो डिझाइन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर म्हणजेच DRS या सब्जेक्ट करता असलेले VIMP क्वेश्चन्स, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत जे उद्याच्या एक्झामला येणार आहेत। त्यामुळे आजचं लेक्चर व्यवस्थित पहा आणि जे टॉपिक्स मी तुम्हाला देतोय तेवढेच टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत। ठीक आहे, चला तर मग बाळांनो या ठिकाणी पाहूया DRS म्हणजेच डिझाइन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर या सब्जेक्टसाठी असलेले व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर 70 मार्क्स फायनल एक्झाम फॉर MSBT। मग चला बाळांनो पाहूयात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर DRS। आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर DRS या सब्जेक्टसाठी युनिट नंबर 1 आहे फंडामेंटल्स ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर। फंडामेंटल्स ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर हे जे युनिट नंबर 1 आहे त्याचं एकूण वेटेज आहे 8 मार्क्स, म्हणजे 8 मार्कांचं हे युनिट आहे। या युनिटमध्ये तुम्हाला फक्त थेरी पाहायला मिळते। आता थेरी तर खूप सारी आहे, यातले नेमकी कुठली इम्पॉर्टंट थेरी आहे तीच आपल्याला करायची आहे। तेव्हा बाळांनो सगळ्यात सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी मी काही 5 ते 6 क्वेश्चन दिलेत। ह्याच क्वेश्चनमधून युनिट नंबर 1 चे क्वेश्चन येणार, हे 101%। तर पहिला क्वेश्चन आहे बाळांनो, स्टेट टाइप्स ऑफ लोड्स टू बी कन्सिडर्ड व्हाइल डिझाइनिंग द स्टील स्ट्रक्चर विथ रिस्पेक्ट टू द IS कोड। म्हणजे इंडियन स्टँडर्ड कोड प्रमाणे जेव्हा आपण स्टील स्ट्रक्चर डिझाइन करतो त्यावेळी स्टील स्ट्रक्चरवर येणारे कोणकोणत्या टाईपचे लोड आपण कन्सिडर करतो। मग त्यामध्ये आपण कन्सिडर करतो डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोड, स्नो लोड, अजूनही भरपूर लोड, अर्थक्वेक लोड वगैरे। मग हे जे काही वेगवेगळे लोड आपण कन्सिडर करतो ते वेगवेगळ्या लोडची तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची। म्हणजे डेड लोड म्हणजे काय असतं, डेड लोडमध्ये काय काय येतं, तर बाळांनो यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की इंडियन स्टँडर्ड कोडने सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण स्टील स्ट्रक्चर डिझाइन करतो तेव्हा कोणकोणत्या टाईपचे लोड आपण कन्सिडर करतो ते आपल्याला लिहायचे। जर तुम्ही डेड लोड लिहिताय तर डेड लोड म्हणजे काय, डेड लोडमध्ये काय काय येतं, काय काय इन्क्लूड केलं जातं ते तुम्हाला लिहायचं आहे। आणि डेड लोड साठी कुठला IS कोड यूज करतात तो तुम्हाला लिहायचा आहे। तसंच लाईव्ह लोडसाठी, विंड लोडसाठी, स्नो लोडसाठी, अर्थक्वेक लोडसाठी हे सगळं लिहायचंय। ठीक आहे, 2 नंबरचा महत्त्वाचा क्वेश्चन आहे युनिट 1 चा, राईट 2 ॲडव्हांटेजेस अँड 2 डिसॲडव्हांटेजेस ऑफ स्टील ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल। जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ओव्हर 100 इयर्स, 100 वर्षांपासून आपण स्टीलचा वापर ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून करतोय। मग स्टीलचा वापर जर कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून केला तर त्याचे ॲडव्हांटेजेस कोणते, डिसॲडव्हांटेजेस कोणते हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचे। तिसरा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, स्टेट एनी 4 स्ट्रक्चर्स वेअर स्टील रोल्ड सेक्शन्स आर युज्ड। असे 4 वेगवेगळे स्ट्रक्चर सांगायचे ज्यामध्ये तुम्ही स्टील रोल्ड सेक्शनचा वापर करताय। म्हणजे बघा, गोडाऊन स्ट्रक्चर असेल किंवा मग तुम्ही एखादा ब्रिज स्ट्रक्चर असेल, स्टीलचा ब्रिज किंवा गॅन्ट्री गर्डर असेल किंवा स्टीलचे इलिव्हेटेड टँक्स असतील, म्हणजेच काय असे तुम्हाला 4 स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचे ज्यामध्ये तुम्ही स्टील सेक्शन वापरता। ओके, त्यानंतर येतं बाळांनो, ऑल्सो ड्रॉ एनी 2 रोल्ड सेक्शन। कोणतेही 2 रोल्ड सेक्शन ड्रॉ करा। आता रोल्ड सेक्शन कोणते असतात, I शेपचा रोल्ड सेक्शन, T शेपचा रोल्ड सेक्शन, L शेपचा रोल्ड सेक्शन, C शेपचा C आकाराचा असलेला रोल्ड सेक्शन। ते सेक्शन ड्रॉ करायचे, त्याला व्यवस्थित नाव द्यायचे, नेमिंग करायचं। त्या डायग्राम तुम्हाला तुमच्या बुकमध्ये पाहायला भेटतीलच। त्यानंतर बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट एनी 2 ॲडव्हांटेजेस ऑफ स्टील ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल। जर आपण स्टीलचा वापर ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून केला तर त्याचे ॲडव्हांटेजेस कोणते ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत। कमीत कमी 4 ॲडव्हांटेज आणि 4 डिसॲडव्हांटेज तुम्हाला माहित पाहिजे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर स्टील अँड कॉन्क्रीट ॲज पर IS कोड 4562,000 फॉर लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स। IS कोड 4562,000 या IS कोडमध्ये स्टीलसाठी कुठला पार्शियल सेफ्टी फॅक्टर सांगितलेला आहे आणि कॉन्क्रीटसाठी कुठला पार्शियल सेफ्टी फॅक्टर सांगितलेला आहे फॉर लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स हे आपल्याला विचारलं जाईल। त्यावेळी तुम्हाला ते लिहायचं आहे, हे सुद्धा तुम्हाला तुमच्या पहिल्याच युनिटमध्ये पाहायला मिळेल। ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो,
विच इज द कोड विच इज युज्ड फॉर डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर. स्टील स्ट्रक्चरच्या डिझाईन करता आपण कुठला IS कोड वापरतो? RCCच्या डिझाईन करता आपण कुठला IS कोड वापरतो? ते IS कोड तुम्हाला विचारले जातील. हे 6 ते 7 असे क्वेश्चन आहेत जे एक्झामला येणार म्हणजे येणार. 8 मार्कांचा पहिला युनिट आहे, त्यामध्ये हे 6 ते 7 क्वेश्चन मी तुम्हाला दिलेत. व्यवस्थित करा, बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. ओके. त्यानंतर बाळांनो युनिट नंबर 2 येतो. युनिट नंबर 2 आहे अनालिसिस अँड डिझाईन ऑफ बीम. बीमचं अनालिसिस आणि डिझाईन आपण या युनिटमध्ये पाहिलं होतं. टोटल हा 22 मार्क्ससाठी असलेला युनिट आहे, 22 मार्कांचा युनिट आहे. या युनिटमध्ये 2 पार्ट होतात. पहिल्या पार्टमध्ये आपण बीमचं अनालिसिस करतो, डिझाईन ऑफ बीम करतो. दुसऱ्या पार्टमध्ये आपण बीमचं शिअर रेन्फोर्समेंट डिझाईन करतो. तर पहिला पार्ट खूपच मोठा युनिट आहे, सगळ्यात मोठा युनिट आहे, सगळ्यात जास्त मार्कांचा युनिट आहे, 22 मार्कांचा युनिट आहे. चला पाहूया यातल्या पार्ट 1 चे क्वेश्चन, म्हणजेच अनालिसिस अँड डिझाईन ऑफ बीमचे क्वेश्चन. लक्ष द्या. पहिलं, ड्रॉ नीट अँड लेबल्ड स्केच ऑफ स्ट्रेस ब्लॉक डायग्राम फॉर सिंगली रेन्फोर्स्ड बीम सेक्शन शोईंग इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ऑन इट. तुम्हाला माहिती आहे आपण या पूर्ण युनिटमध्ये सिंगली रेन्फोर्स सेक्शनच डिझाईन केलेले आहेत, सिंगली रेन्फोर्स सेक्शन डिझाईन केलेले आहेत आणि अनालाइज केलेले आहेत या युनिटमध्ये. तर जो तुमचा स्ट्रेस स्ट्रेन ब्लॉक डायग्राम जो आहे, स्ट्रेस ब्लॉक डायग्राम येते बघा, सुरुवातीलाच येते युनिटच्या. या युनिटच्या सुरुवातीला मिळते आपल्याला स्ट्रेस ब्लॉक डायग्राम. आता ही जी स्ट्रेस ब्लॉक डायग्राम आहे ती तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ड्रॉ करून तिला व्यवस्थित नावं द्यायची आहेत, व्यवस्थित तिचं स्केच काढायचं आणि त्या प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक कॉम्पोनंटला त्याच्या नावं द्यायचे, त्याच्यावरील इम्पॉर्टंट पॅरामीटर्स तुम्हाला तिथं दाखवायचे. हा असेल तुमचा पहिला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट आणि 3 अझम्पशन्स फॉर लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स इन फ्लेक्चर. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्सने जेव्हा आपण बीम डिझाईन करतो तेव्हा त्याचे कुठले पण 3 अझम्पशन लिहा. कमीत कमी 4 ते 5 अझम्पशन आपले पाठच पाहिजे. युनिट नंबर 2 चा जो पहिला पॉइंट आहे, युनिट नंबर 2 चा जो पहिला पॉइंट आहे, त्या पहिल्या पॉइंटमध्येच ते अझम्पशन पाहायला भेटतं. टोटल 7 ते 8 अझम्पशन्स आहेत. कुठलेही 3 ते 4 आपले पार्ट असायलाच हवे. मग दुसरा क्वेश्चन आहे आपला, अझम्पशन लिहायचे तुम्हाला बीम डिझाईन करण्याकरता लागणारे अझम्पशन्स. तिसरा टॉपिक आहे, फाइंड द लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स अँड स्टील रिक्वायर्ड फॉर अ बीम बाय युजिंग गिवन डाटा. आता यामध्ये खूप सारे न्यूमरिकल्स पाहायला भेटतात. हे न्यूमरिकलमध्ये काय विचारतात, तर मी या न्यूमरिकलचे टाइप्स केलेले आहेत आपल्या लेक्चर्समध्ये. आपले लेक्चर ज्यांनी केले असतील, आपले क्लासेस ज्यांनी जॉईन केले असतील त्यांना हे नक्कीच इझी जाईल. याच्यामध्ये तुम्हाला लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायला लावतात. लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे MU लिमिट, की दिलेला बीम सेक्शन मॅक्सिमम किती मोमेंट ऑफ रेजिस्टन्सला त्या ठिकाणी बिअर करू शकतो ते कॅल्क्युलेट करायला लावतात. MU लिमिट कॅल्क्युलेट करायला लावतात. त्याच्या स्टेप्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. त्यानंतर एरिया ऑफ स्टील पण विचारतात, की त्या बीममध्ये किती एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइड करावा लागेल. म्हणजेच एरिया ऑफ स्टील आणि मोमेंट ऑफ रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार, 4 ते 6 मार्कांकरता. त्यानंतर डिझाईन अ सिंगली रेन्फोर्स्ड बीम फॉर द गिवन स्पॅन अँड लोड. तुम्हाला काय करतील न्यूमरिकलमध्ये ना, तुमच्या बीमचा स्पॅन देतील. बीमचा स्पॅन दिला जाईल, बीमवर डेव्हलप झालेला लोड त्या ठिकाणी दिला जाईल. बीमचा स्पॅन, बीमवर डेव्हलप झालेला लोड दिलेला जाईल आणि मग सिंगली रेन्फोर्स्ड बीम त्या ठिकाणी डिझाईन करायला लावतील. सिंगली रेन्फोर्स्ड बीम कसा डिझाईन करायचा यावरील न्यूमरिकल आपण पाहिलेले. हे जे आहे ना, लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायला लावतात, एरिया ऑफ स्टील काढायला लावतात, हे बीमचे अनालिसिसचे प्रॉब्लेम आहेत. आणि जिथे म्हणतात की बीम डायरेक्ट डिझाईन करा, ते सिंगली रेन्फोर्स्ड बीमच्या डिझाईनचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर कॅल्क्युलेट एरिया ऑफ स्टील फॉर अ बीम ऑफ गिवन इफेक्टिव्ह साईज कॅरीज अ फॅक्टर्ड बेंडिंग मोमेंट. कधी कधी काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला फॅक्टर्ड बेंडिंग मोमेंट दिला जाईल. फॅक्टर्ड बेंडिंग मोमेंट दिला जाईल, तुमच्या बीमची इफेक्टिव्ह साईज दिली जाईल आणि त्या बेंडिंग मोमेंटला रेजिस्ट करण्याकरता दिलेल्या बीमच्या त्या साईज करता तुम्हाला काय करायचं, एरिया ऑफ स्टील कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे एरिया ऑफ स्टील कॅल्क्युलेशनचं सुद्धा न्यूमरिकल एक्झामला येणार, कारण 22 मार्काचा युनिट आहे. परत इफ कॉन्क्रीट M20 अँड स्टील ग्रेड AP500 आर यूज. ते म्हणतात जर कॉन्क्रीट ग्रेड M20 म्हणजे तुम्हाला कॉन्क्रीटचा ग्रेड दिला जाईल, स्टीलचा ग्रेड सुद्धा दिला जाईल,
आणि मग त्या ठिकाणी स्टीलचा एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल. अशा पद्धतीचे हे 4 ते 5 क्वेश्चन आहेत. पाहायला गेलं तर याच्यात थेरी फार कमी आहे. हे पहिले 2 क्वेश्चनच थेरीचे आहेत. बाकी ह्या टाईपचे न्यूमरिकल तुम्हाला येणार आहेत, जे आपण ऑलरेडी घेतले. स्क्रीनशॉट घ्यायचा. त्यानंतर बाळांनो, या युनिट नंबर 2 मध्ये जो पार्ट 2 आहे, युनिट 2 मध्ये दुसरा भाग, त्याच्यामध्ये येतं शियर रेनफोर्समेंटचं डिझाईन. बीमसाठी आपल्याला शियर रेनफोर्समेंट डिझाईन करावी लागते. तिथे पण काही महत्त्वाचे क्वेश्चन विचारले जातात. जसं थेरीचा पहिला क्वेश्चन आहे, राईट द फॉर्म्युला फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्टील ॲज पर IS फ्लेक्चरल सेक्शन. ते म्हणतात की तुम्हाला काय करायचंय, बीमची जी डेव्हलपमेंट लेंथ आहे, बीमची डेव्हलपमेंट लेंथ म्हणजे काय, बीमला आपण डेव्हलपमेंट लेंथ प्रोव्हाइड करतो ना, मग डेव्हलपमेंट लेंथ म्हणजे काय आणि डेव्हलपमेंट लेंथचा फॉर्म्युला कोणता, असा क्वेश्चन एक्झामला येईल थेरीचा. सेकंड क्वेश्चन असेल, स्टेट द सिच्युएशन वेअर मिनिमम शियर रेनफोर्समेंट, शियर आहे बाय मिस्टेक, मिनिमम शियर रेनफोर्समेंट इज प्रोव्हाइडेड इन RCC बीम. ते म्हणतात की अशा सिच्युएशन सांगा ज्या ठिकाणी मिनिमम शियर रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करायची गरज पडते. लक्षात ठेवा, जेव्हा बीमवर येणारा शियर फोर्स हा कॉन्क्रीटने कॅरी केलेला शियर फोर्स असतो फक्त. म्हणजे बीमवर येतोय समजा शियर फोर्स 10 किलो न्यूटन आणि तुमचा कॉन्क्रीट एकटा कॅरी करतोय 15 किलो न्यूटन, म्हणजे येणारा शियर फोर्स कमी आहे आणि तो शियर फोर्स एकटा कॅरी करतोय कॉन्क्रीट. मग तिथं शियर रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करायची गरज नाहीये, पण नाही म्हणून आपण मिनिमम शियर रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करत असतो. लक्षात ठेवा, वरतून येणारा शियर फोर्स जर सगळाच्या सगळा कॉन्क्रीट एकटा कॅरी करत असेल तर सेपरेट शियर रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करायची गरज नसते. तेव्हा आपण तिथं नाही म्हणून मिनिमम शियर रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करतो. मग मिनिमम शियर रेनफोर्समेंट आपण नेमकी कुठं प्रोव्हाइड करतो, त्या सिच्युएशन्स तुम्हाला एक्झामला विचारल्या जातील. अशी परिस्थिती जिथे मिनिमम शियर रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करावी लागते, त्या सिच्युएशन्स त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जातील. ओके. आल्सो गिव्ह इट्स एक्सप्रेशन. आणि मिनिमम शियर रेनफोर्समेंट कॅल्क्युलेट करायला, मिनिमम शियर रेनफोर्समेंट कॅल्क्युलेट करायला कुठला फॉर्म्युला वापरतात, मिनिमम शियर रेनफोर्समेंट कॅल्क्युलेट करायला कुठला फॉर्म्युला वापरतात ते सुद्धा विचारलं जाईल. की मिनिमम शियर रेनफोर्समेंट कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला काय, ते विचारलं जाईल तुम्हाला. तिसरा क्वेश्चन आहे, स्टेट 2 फंक्शन्स ऑफ बेंट अप बार प्रोव्हाइडेड इन सिस्टम युज्ड. हे जे बेंट अप बार असतात, आता शियर रेनफोर्समेंट मध्ये आपण बेंट अप बार प्रोव्हाइड करतो. या बेंट अप बारचे 2 फंक्शन सांगा. बेंट अप बारचे 2 फंक्शन तुम्हाला पुस्तकामध्ये सापडतील तुमच्या बुक्समध्ये. मग बेंट अप बारचे 2 फंक्शन तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचे. त्यानंतर हे झाले 3 थेरीचे क्वेश्चन. आता यावर न्यूमरिकल कसं येतं पहा. न्यूमरिकल येतं, कॅल्क्युलेट द डेव्हलपमेंट लेंथ फॉर स्टील बार. स्टील बार करता डेव्हलपमेंट लेंथ कॅल्क्युलेट करायला लावतात. इन टेन्शन अँड इन कॉम्प्रेशन. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी सेम टू सेम असा प्रॉब्लेम येतो, फक्त व्हॅल्यू बदलतात. की बारचा डायमीटर 16 mm आहे, स्टील आहे Fe415, बॉन्ड स्ट्रेस आहे 1.2 मेगापास्कल. तर कॉम्प्रेशन आणि टेन्शनमध्ये डेव्हलपमेंट लेंथ कॅल्क्युलेट करा. म्हणजे डेव्हलपमेंट लेंथ कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला एक्झामला येईल म्हणजे येईलच, 101% येईल. म्हणून डेव्हलपमेंट लेंथचे प्रॉब्लेम पाहून ठेवा, जे की आपण रेग्युलर लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. डेव्हलपमेंट लेंथचा प्रॉब्लेम एक्झामला येईल म्हणजे येईलच. अजून एक न्यूमरिकल येणार, डिझाईन ऑफ शियर रेनफोर्समेंट फॉर गिवन सिम्प्लाय सपोर्टेड बीम. तुम्हाला सिम्प्लाय सपोर्टेड बीमची इन्फॉर्मेशन दिली जाईल. बीमवर किती लोड डेव्हलप होतोय, शियर लोड वगैरे ते सगळं दिलं जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्या बीम करता शियर रेनफोर्समेंट डिझाईन करायला लावतील. मग शियर रेनफोर्समेंट डिझाईनचा प्रॉब्लेम येईल, डेव्हलपमेंट लेंथचा प्रॉब्लेम येईल. हे 2 न्यूमरिकल शियर रेनफोर्समेंटवर येणार म्हणजे येणार, एक एक या दोघांचा. आणि एवढी थिअरी, एवढंच परफेक्ट करून जा. अशा पद्धतीने युनिट नंबर 2 करता मी तुम्हाला फक्त 9 ते 10 क्वेश्चन दिलेत. टोटल 22 मार्कांचा चॅप्टर आहे, फार वास्ट सिलेबस नाहीये. बघा आता युनिट नंबर 2 झाल्यानंतर युनिट नंबर 3 येतो बाळांनो. युनिट नंबर 3 तर फार सोपा आहे, तो आहे डिझाईन ऑफ स्लॅब. डिझाईन ऑफ स्लॅबचा हा जो युनिट आहे तो टोटल 14 मार्क कॅरी करतो. 14 मार्क्स कॅरी करणारा हा युनिट नंबर 3 आहे, ज्यामध्ये आपण स्लॅबचं डिझाईन पाहणार आहोत.
आता स्लॅबच्या डिझाईनमध्ये थेरी फार कमी आहे, प्रॉब्लेम फार चांगले आहेत, थोडे लेंदी आहेत पण इझी आहेत. तर यामध्ये आपल्याला राईट आणि टू डिफरन्सेस बिटवीन वन वे स्लॅब अँड टू वे स्लॅब, यामध्ये आपल्याला वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅब, वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅबचा डिफरन्स 101% एक्झामला येतो. वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅबमध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक आहे, हे एक्झामला 101% येतं. हे तर आपल्या नोट्समध्ये आपण लिहून दिलेलंच आहे. 101% हा क्वेश्चन करून जा. डिझाईन ऑफ वन वे स्लॅब विथ गिवन डाटा, तुम्हाला वन वे स्लॅबचं डिझाईन एक्झामला येणार म्हणजे येणार. आता वन वे स्लॅबमध्ये दोन प्रकारचे डिझाईन आहे, सिम्प्लाय सपोर्टेड वन वे स्लॅब आहे आणि कॅन्टिलिव्हर वन वे स्लॅब आहे. त्यातलं सिम्प्लाय सपोर्टेड किंवा कॅन्टिलिव्हर दोन्ही पण येणार, त्यातला एक ऑरला जाईल किंवा दोन्ही पण सॉल्व्ह केले तर बेटर आहे. मग वन वे स्लॅबमध्ये सिम्प्लाय सपोर्टेड वन वे स्लॅब आणि कॅन्टिलिव्हर वन वे स्लॅबचं डिझाईन पक्क करा. टोटल 10 ते 11 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपला तुम्ही काय करता बाळांनो, तर इफेक्टिव्ह डेप्थ कॅल्क्युलेट करता बाय युझिंग फॉर्म्युला. दुसऱ्या स्टेपला आपण काय करतो, इफेक्टिव्ह स्पॅन कॅल्क्युलेट करतो, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द बीम, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द स्लॅब. तिसऱ्या स्टेपला आपण काय करतो, लोड कॅल्क्युलेशन करतो, सगळे लोड कॅल्क्युलेट करतो, स्लॅबवर येणारा टोटल फॅक्टर्ड लोड कॅल्क्युलेट करतो तिसऱ्या स्टेपला. चौथ्या स्टेपला आपण काय करतो, चेक फॉर डेप्थ, डेप्थसाठी आपण चेक घेतो, त्यासाठी MU लिमिटला आपण MU बरोबर काय करतो, इक्वेट करतो. त्यानंतर पाचव्या स्टेपला आपण एरिया ऑफ स्टील कॅल्क्युलेट करतो, बेंडिंग मोमेंट आणि शियर फोर्स सुद्धा कॅल्क्युलेट करतो आपण अगोदर, मग चेक फॉर डेप्थ घेत असतो. त्यानंतर आपण काय करतो बाळांनो, आपण एरिया ऑफ मेन स्टील कॅल्क्युलेट करतो, एरिया ऑफ मेन स्टील. मेन स्टीलचा जो एरिया आपण कॅल्क्युलेट केला त्याला फॉर्म्युला ASTचा वापरायचा 0.5 FCK/FY आणि पुढे तुम्हाला माहिती काय. मग त्यानंतर एरिया ऑफ स्टीलचं कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला स्पेसिंग कॅल्क्युलेट करायचं आहे. स्पेसिंग कॅल्क्युलेट करण्या अगोदर तुम्ही किती MM चे बार यूज करणार आहे, FE415 चे यूज करणार आहे का FE250 चे यूज करणार आहे ते डिसाईड करायचं. स्पेसिंग कॅल्क्युलेट झालं का मेन स्टील डिझाईन झालं. मेन स्टील हे शॉर्टर स्पॅनला पॅरलल असतं, शॉर्टर स्पॅनला पॅरलल असतं ते मेन स्टील. मग डिस्ट्रीब्युशन स्टीलचं डिझाईन करायचं, तिथे पण एरिया ऑफ स्टील काढायचं. एरिया ऑफ स्टील काढलं डिस्ट्रीब्युशन स्टील, तर त्या ठिकाणी पुढे जायचं तुम्हाला आणि त्या ठिकाणी काय करायचं, स्पेसिंग काढायचं. समजा तुम्ही 10 MM चे बार वापरले मेन स्टीलला, तर 8 MM चे बार वापरायचे डिस्ट्रीब्युशन स्टीलला. आणि डिस्ट्रीब्युशन स्टीलचं डिझाईन झालं का फायनली तुम्हाला काय करायचंय, एक म्हणजे जे काही तुम्ही रेनफोर्समेंट डिझाईन केलं त्याच्या डिटेलमध्ये फिगर काढायची, डायग्राम काढायची. अशा 10 स्टेप्स आहेत. मग वन वे स्लॅबचं डिझाईन येणार म्हणजे येणार, ते पण सिम्प्लाय सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हरमध्ये. फार महत्त्वाचं आहे, तुम्ही रेग्युलर लेक्चरमध्ये पाहू शकता. कॅल्क्युलेट द रेनफोर्समेंट रिक्वायर्ड फॉर डिझाईन RCC स्लॅब. त्यानंतर तुम्हाला RCC स्लॅब डिझाईन करायचं आहे. वन वे स्लॅब म्हणजेच RCC स्लॅब, पुन्हा तेच ते चाललं इथं. इथं वन वे स्लॅब डिझाईन करता म्हणजे RCC स्लॅबच डिझाईन करताय ना. पुढे डिझाईन छज्जा, कॅन्टिलिव्हर स्लॅब डिझाईन करायला येतो म्हणजे येतोच. कॅन्टिलिव्हर स्लॅब म्हणजे तुम्ही जो प्रोव्हाइड करता छज्जा, खिडकीच्या वर असतो ना तो छज्जा, म्हणजे पावसाचं पाणी आत येऊ नये म्हणून खिडकीमधून तो छज्जा असतो, त्या छज्जाचं डिझाईन म्हणजे कॅन्टिलिव्हर वन वे स्लॅबचं डिझाईन असतं. किंवा कधी कधी सनशेड असतो, उन्हापासून आपल्या गाडीचं संरक्षण करायला आपण सनशेड करतो बा, त्या सनशेड म्हणजे कॅन्टिलिव्हर स्लॅबच असतो, त्याचं पण डिझाईन येतं. मी तेच सांगितलं इथे. आणि टू वे स्लॅबचं डिझाईन येतं आपल्याला. टू वे स्लॅबचं डिझाईन दोन्ही बाजूला मेन स्टील असतात, असं टू वे स्लॅबचं डिझाईन येत असतं. हे सगळे डिझाईन मी शिकवलेत. एवढा एकच थिअरीचा क्वेश्चन आहे, बाकी वन वे स्लॅब सिम्प्लाय सपोर्टेड, वन वे स्लॅब कॅन्टिलिव्हर आणि टू वे स्लॅबचं डिझाईन. स्टेअरकेसचं डिझाईन आहे पण ते नाही केलं तरी चालेल, ते ऑरला निघून जाईल. हे परफेक्ट करा. त्यानंतर बाळांनो युनिट नंबर 4 येतो, डिझाईन ऑफ ॲक्सिली लोडेड शॉर्ट कॉलम अँड फुटिंग. कॉलमचं आणि फुटिंगचं डिझाईन आपल्याला या युनिट नंबर 4 मध्ये पाहायला भेटतं. युनिट नंबर 4 हा 14 मार्कांसाठी आहे. 14 मार्क्सचा हा सब्जेक्ट, 14 मार्क्ससाठी हा युनिट आहे. या युनिटमध्ये तुम्हाला काही थिअरी पाहायला मिळते आणि कॉलमचं आणि फुटिंगचं डिझाईन पाहायला भेटतं. बघा थिअरीमध्ये पाहायचंय, डेफिनेशन पाहायच्यात तुम्हाला 2. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम, कॉलमच्या इफेक्टिव्ह लेंथची डेफिनेशन पाहिजे, कॉलमच्या इफेक्टिव्ह लेंथची डेफिनेशन तुम्हाला पाहिजे. त्यानंतर स्लेंडरनेस रेशोचे डेफिनेशन पाहिजे, स्लेंडरनेस रेशोची डेफिनेशन पाहिजे.
इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलमची डेफिनेशन तुम्हाला पाहिजे. या दोन डेफिनेशन करूनच जा, येतात म्हणजे येतातच. त्यानंतर बाळांनो सेकंड थेरॉटिकल क्वेश्चन आहे, स्टेट द कंडिशन ऑफ मिनिमम इसेंट्रिसिटी फॉर द डिझाइन ऑफ आरसीसी शॉर्ट कॉलम ॲज पर IS 4562,000. या IS कोड नुसार, IS कोड 456 नुसार तुमचा जो आरसीसी शॉर्ट कॉलम आहे, त्या आरसीसी शॉर्ट कॉलमची जी मिनिमम इसेंट्रिसिटी आहे, मिनिमम इसेंट्रिसिटी, ती मिनिमम इसेंट्रिसिटीच्या कंडिशन सांगा. अशा कुठल्या कंडिशन आहे जिथं आपण मिनिमम इसेंट्रिसिटी घेऊ शकतो, ते तुम्हाला इथे विचारलं. थेरॉटिकल क्वेश्चन आहे बरं, हा आपल्या लेक्चरमध्ये आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो, स्टेट द फंक्शन्स ऑफ लॅटरल टाईज इन कॉलम. कॉलममध्ये दोन प्रकारचे स्टील वापरतो आपण, मेन स्टील असतं आणि त्याला बांधण्याकरता लॅटरल टाईज असतात. मग कॉलममध्ये ज्या लॅटरल टाईज आहेत, त्या लॅटरल टाईजचे फंक्शन कोणते ते विचारले जाईल. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कॉलममध्ये जे लॅटरल टाईज आहे त्याचे फंक्शन सांगा. हे पण तुम्हाला पुस्तकात पाहायला भेटेल तुमच्या बुकमध्ये. लॅटरल टाईजचे फंक्शन एक्झामला येतात म्हणजे येतात. त्यानंतर बाळांनो एवढे 3 थेरीचे क्वेश्चन केल्यानंतर आता तुम्हाला न्यूमरिकल पाहायला भेटतील. आता न्यूमरिकल कसे पाहायला भेटतील लक्षात ठेवा. न्यूमरिकलमध्ये फक्त व्हॅल्यू बदलतात, पण न्यूमरिकल हेच येणार, फक्त व्हॅल्यू बदलतील. आता न्यूमरिकलमध्ये तुम्हाला कॉलमचं डिझाईनिंग, कॉलममध्ये पण कुठलं डिझाईनिंग, एक तर स्क्वेअर कॉलम किंवा सर्क्युलर कॉलमचं डिझाईनिंग. एक तर स्क्वेअर कॉलम डिझाईन लाईन, स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर. स्क्वेअर कॉलम आणि रेक्टँग्युलर कॉलमचं डिझाईन सेम आहे. स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर कॉलमचं डिझाईन येईल किंवा मग सर्क्युलर कॉलमचं डिझाईन येईल. त्याच्या स्टेप्स मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. मग कॉलमचं डिझाईन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. ओके. त्यानंतर आपल्याला 100% आरसीसी स्क्वेअर फुटिंग डिझाईनला येणार. आरसीसी स्क्वेअर फुटिंगचं डिझाईनच्या स्टेप्सही मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर स्क्वेअर फुटिंगचं डिझाईन येईल आणि कॉलम, स्क्वेअर कॉलम, रेक्टँग्युलर कॉलम किंवा सर्क्युलर कॉलमचं डिझाईन येईल. ह्या कॉलम डिझाईन आणि फुटिंग डिझाईन एक एक येणार म्हणजे येणारच. डिझाईन स्टेप्स व्यवस्थित करा. प्रत्येक स्टेपमध्ये जे फॉर्म्युले आहेत ते पाठ करा. त्यानंतर अजून एक असा क्वेश्चन आहे जो 4 मार्कला येतो म्हणजे येतोच. कॅल्क्युलेट सेफ लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द कॉलम. ते काय करतात, कॉलमची साईज देतात, कॉलममध्ये कोणते रेनफोर्समेंट बार आहेत त्या बारची इन्फॉर्मेशन देतात, स्टीलचे जे बार कॉलममध्ये वापरले त्याची इन्फॉर्मेशन देतात, कॉलमची साईज त्या ठिकाणी देतात आणि तो कॉलम सुरक्षितपणे किती लोड कॅरी करू शकतो, हे असा क्वेश्चन म्हणजे सेफ लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉलमचा क्वेश्चन हमखास एक्झामला येतो. हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. हे 3 टाईप, कॉलमचं डिझाईन, फुटिंगचं डिझाईन आणि सेफ लोड कॅरिंग कॅपॅसिटीचं डिझाईन येणार म्हणजे येणार. हे 3 आणि हे 3 असे 6 क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत. खाली पुन्हा तेच आहे, शेवटचा क्वेश्चन नाही पाहिला तरी चालेल. हे 5-6 क्वेश्चन फक्त नीट नेटके करा, हमखास तुम्हाला 14 मार्क मिळणार युनिट नंबर 4चे. स्क्रीनशॉट घ्या. आणि शेवटचा युनिट येतो बाळांनो, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर कनेक्शन. स्टील स्ट्रक्चरचे कनेक्शन करताना आपण कोणकोणत्या पद्धतीचे डिझाईन करू शकतो. मग त्यात आपल्याला बोल्टेड कनेक्शन आहे आणि वेल्डेड कनेक्शन आहे. हा युनिट नंबर 5 आहे. टोटल वेटेज आहे 12 मार्क्स. 12 मार्कांचा हा युनिट असणार आहे. 12 मार्कांचा युनिट आहे बाळांनो. तर यामध्ये तुम्हाला काही डेफिनेशन करायचे, एवढंच करायचे प्रॉपर. याच्यामध्ये तुम्हाला पिच म्हणजे काय, 2 थ्रेडमध्ये जे डिस्टन्स आहे त्याला पिच म्हणतात. तर पिचची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे, पिच. त्यानंतर एंड डिस्टन्सची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. त्यानंतर ISJB म्हणजे इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम, ISA म्हणजे इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन, ISMC म्हणजे इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट चॅनल सेक्शन, ISNT पण आहे म्हणजे टी सेक्शन, इंडियन स्टँडर्ड नॉर्मल टी बार. हे वेगवेगळे सेक्शन आहेत. हे तुम्हाला युनिट नंबर 1 मध्ये पण पाहायला भेटतील किंवा युनिट नंबर 5 मध्ये पण आहेत. हे तुम्हाला व्यवस्थित करायचे. यांची फिगर आली पाहिजे. यांचं जे काही लॉंग फॉर्म आहे, फुल फॉर्म, इथं फुल फॉर्म विचारलेला आहे यांचा, तर फुल फॉर्म पण विचारला जाईल. हे करून जायचं बरं बाळांनो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं म्हणजे येतच, तो थेरीचा क्वेश्चन आहे की स्टील कन्स्ट्रक्शनमध्ये बोल्टचा ग्रेड आहे 4.6. आपण जनरली 4.6 या ग्रेडचे बोल्ट वापरतो. पण 4.6चं मिनिंग काय, तर 4.6चं मिनिंग काय ते तुम्हाला विचारलं जाईल. 4.6चं मिनिंग आहे
4ला मल्टिप्लाय करायचं 100ने, तेव्हा भेटेल 400 न्यूटन पर mm स्क्वेअर. ही झाली अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट झाली 400. या 4ला 100ने मल्टिप्लाय करायचं ऑलवेज. 5.6 असतं तर 5 × 100. पुढं जे 0.6 आहे त्याने मल्टिप्लाय करायचं त्या अगोदरच्या 400ला. मग 400 × 0.6 केलं किती येतं 240. ती असते इल्डिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. इल्डिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट म्हणजे FYB असते याची 240.6 वरून कळतं. आणि 4 × 100 म्हणजे 400 ही असते अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. याचं मिनिंग हमखास एक्झामला येतं जे आपण सांगितलेलं आहे. व्यवस्थित करा. हे मिनिंग येतं म्हणजे येतच एक्झामला. अजून एक थेरीचा क्वेश्चन आहे. राईट 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ बोल्टेड कनेक्शन ओव्हर वेल्डेड कनेक्शन. वेल्डेड कनेक्शन पेक्षा बोल्टेड कनेक्शन ॲडव्हान्टेजियस कसे? वेल्डेड कनेक्शनच्या जागी आपण बोल्टेड कनेक्शन का प्रिफर करतो? बोल्टेड कनेक्शनचे ॲडव्हान्टेज कोणते? हे पण एक्झामला येतं म्हणजे येतच, करायचंच. स्टेट अँड एक्सप्लेन टाइप्स ऑफ बोल्टेड जॉईंट्स अलॉंग विथ स्केचेस. त्यानंतर जे बोल्टेड कनेक्शन असतात त्या बोल्टेड कनेक्शनचे टाईप कोणते? म्हणजे बघा लॅप जॉईंट असतो, बट जॉईंट असतो, आहे की नाही, लॅप जॉईंट किंवा बट जॉईंट असतो. मग लॅप जॉईंट, बट जॉईंट हे बोल्टेड कनेक्शनचे टाईप्स आहेत. ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे स्केचेस ड्रॉ करायचे. स्केच ड्रॉ करायचं, एक्सप्लेन करायचं, हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये भेटून जाईल. तर हे आहेत पहिले 5-6 क्वेश्चन जे थेरीचे आहेत बोल्टेड कनेक्शनच्या. त्यानंतर आपल्याला काही न्यूमरिकल येतात. त्या न्यूमरिकलमध्ये आपल्याला बोल्टची स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायला लावतात. स्ट्रेंथ ऑफ बोल्ट कॅल्क्युलेट करायला लावतात. स्ट्रेंथ ऑफ बोल्ट कॅल्क्युलेट करायला 20 mm डायमीटरचा बोल्ट आहे आणि 20 mm डायमीटरचे 4 बोल्ट समजा प्रोव्हाइड केले कनेक्शनमध्ये, तर ते बोल्ट एकूण किती लोड कॅरी करू शकतात? बोल्ट स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करा म्हणजे बोल्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. बोल्ट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात हे मी शिकवलंय. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काढायचं VDSB, मग काढायचं VDPB म्हणजेच शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट आणि बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. या दोघांपैकी जी छोटी आहे ती असते बाळांनो बोल्ट व्हॅल्यू. म्हणजे बोल्ट स्ट्रेंथ, एका बोल्टची स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायला लावतात. ती तर विचारतात एक्झामला, 100% विचारतात. त्यानंतर फिलेट वेल्डचं डिझाईन मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्हाला फिलेट वेल्डचं डिझाईन एक्झामला येणार म्हणजे येणार. मग फिलेट वेल्डचं डिझाईन तुम्हाला त्या ठिकाणी एक्झामला येणार आहे की 8 mm थिकनेसची गसेट प्लेट आहे आणि इंडियन स्टँडर्ड अँगल प्लेट आहे 90 × 90 × 8 mm. तर याला वेल्डेड कनेक्शन केलं तर ते फिलेट वेल्डेड कनेक्शन डिझाईन करा. त्या वेल्डिंगचा डिझाईनचा क्वेश्चन येईल, बोल्ट स्ट्रेंथचा क्वेश्चन येईल. ओके. आणि तो त्या अँगल सेक्शनवर किती लोड आहे? 250 kN लोड आहे असं सांगितलेलं जाईल. लोड सांगितला असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नसते, इथं सांगितलेलं आहे. फिलेट वेल्डचं डिझाईन दोन्ही बाजूला करावं लागतं. फिलेट वेल्डचं डिझाईन कधी कधी दोन्ही बाजूला करायला सांगतं. मी शिकवलंय तुम्हाला ते पण डिझाईन दोन्ही बाजूला, ज्याच्यामध्ये CXX ची व्हॅल्यू दिलेली असते पहा. मग CXX ची व्हॅल्यू दिली तर फिलेट वेल्डचं डिझाईन कसं करतात ते पण शिकवलंय. नंतर तुम्हाला बोल्टेड जॉईंट डिझाईन करायला येतं. बोल्टेड कनेक्शन डिझाईन करायचा प्रॉब्लेम येतो जो की आपण ऑलरेडी पाहिलाय. मी जसा शिकवला तसाच करायचा आहे. आणि नंबर ऑफ बोल्ट कॅल्क्युलेट करा. एवढा लोड आहे तिथं लॅप जॉईंट प्रोव्हाइड करतोय, किती नंबर ऑफ बोल्ट प्रोव्हाइड करावे लागतील? बोल्ट व्हॅल्यू आली का टोटल लोडला बोल्ट व्हॅल्यूने डिवाइड केलं का नंबर ऑफ बोल्ट येतात. त्याचा पण प्रॉब्लेम एक्झामला आलेला आहे बाळांनो. मी जे सांगितलं ना हे प्रॉपर करा. व्हॅल्यू काही पण येऊ द्या पण प्रॉपर स्टेप्स पाठ करा. आणि थिअरीचे पॉईंट्स तर मी दिलेलेच आहेत. 12 मार्कांचा युनिट आहे, स्क्रीनशॉट घ्या. तर बाळांनो सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की या पूर्ण DRS सब्जेक्टमध्ये नेमकं काय काय येणार आहे आणि तुम्हाला काय काय परफेक्ट करायचे. काय डाऊट असेल तर नक्की विचारा, व्यवस्थित करा. शेवटी तुम्हाला मेहनत केल्याशिवाय तर मिळणार नाहीये काही. प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित पहा. ठीक आहे. तर भेटूयात बाळांनो. ऑल द बेस्ट. व्यवस्थित एक्झाम लिहा. इझी क्वेश्चन प्रथम लिहित चला. इझी क्वेश्चन सुरुवातीला लिहिल्यामुळे काय होतं की कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो. नंतर हार्ड क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके. तर थांबतोय बाळांनो. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. नक्कीच तुम्हाला याचा यूज होईल. व्यवस्थित करा. बाय बाय स्टुडंट्स.